खऱ्या अर्थानं कोरेगावचा उत्तर भाग हा संपूर्ण सिंचनापासून वंचित होता। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि जलसंपदा तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज माझ्यावरती कृष्णा खोरे विकास महामंडळाची जबाबदारी दिली। 2009 मध्ये इथं पाणी पडणं अभिप्रेत होतं, परंतु आमच्या विरोधकांनी फक्त राजकारण केलं, समाजाची सेवा करण्याचं कधी व्रतच घेतलं नव्हतं। परंतु समाजसेवेचं व्रत असलेल्या या राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण 2 ऑक्टोबर 2023 रोजी या अरबवाडी तलावाला 0.13 TMC पाणी मंजूर करून दिलं। पाणी मंजूर करून दिल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकण्यासाठीच्या आवश्यक असणारे निधी हाही कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। त्याचं टेंडर झालेलं आहे, त्याचे सगळे सोपस्कार पूर्ण झालेले आहेत आणि आपण पाहताय अरबवाडी, दुधानवाडी, आमची बनवडी, खालच्या बाजूचे पळशी, देऊर, आंबवडे, खामकरवाडी या सगळ्या गावांना उपयोगी असणारी आणि या विभागाला बारमाही बागायत करणारी ही आज पाणी योजना या ठिकाणी पूर्ण होते। याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आनंदही आहे। साहेब, काही दिवसांपूर्वी शरद पवार कोरेगावच्या दौऱ्यावर होते। या ठिकाणी कार्यक्रमादरम्यान त्यांनी जे कटापूर योजनेबाबत वक्तव्य केलं आणि मी आत्ता या योजनेबाबत काही बोलणार नाही, मात्र 3 महिन्यानंतर मी बोलेल। सरकार त्यांचंच येईल असे एकंदरीत संकेत सुतोवाच त्यांनी केले। तुम्ही खासदारकीच्या आधीही त्यांनी असेच संकेत दिले होते की आमचंच केंद्रात सरकार येणार। महाराष्ट्रानं पाहिलं सरकार कुणाचं आलं। दुसरी गोष्ट महत्त्वाची, त्यांनी काहीही सांगितलं, त्यांना बहुतेक त्यांच्या जवळच्या इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी सांगितलेलं दिसत नाही आहे। जे कटापूर योजना ही 1.5 वर्षापूर्वीच पूर्ण झालेली आहे, त्याचं पाणी सगळीकडे गेलेलं आहे। आता विस्तारित जे कटापूर योजना, त्यांचं नाव त्यांनी पूर्ण का घेतलं नाही याचं मला वाईट वाटतंय। त्यांनी खरं तर त्याचं नाव पूर्ण माहिती करून घ्यायला पाहिजे होतं। लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना जे कटापूर त्याचं नाव आहे, जे नरेंद्रभाई मोदींच्या गुरूंचं नाव आहे आणि आज याला केंद्र सरकारनं पंतप्रधान सिंचाई योजनेमध्ये याचा समावेश केला, हे पण पवारसाहेबांना माहीत नसावं ही दुर्दैवी गोष्ट आहे। खटाव माणचा दुष्काळ हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। ह्याचं राजकारण आणि भांडवलच ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं आजपर्यंत केलं, परंतु खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारनं हा प्रश्न सोडवला आणि याचं आता विस्तारीकरण होतं आहे। म्हणजे हे राज्य सरकारच्या हातात योजना नाही आहे हे पवारसाहेबांना माहीत नसावं याचं एवढं मोठं दुर्दैवच नाही आहे। ही योजना प्रधानमंत्री किसान सिंचाई योजनेमध्ये याचा समावेश झाला आणि याचं जे आता विस्तारीकरण होणार आहे, ज्याच्या माध्यमातून पाणी नलवडेवाडीच्या तलावात येणार आहे आणि तिथून बिचुकुले आणि आमच्या देऊरच्या म्हणजे तळ्याच्या तलावात येणार आहे, ही सगळं आता फायनल झालं। ह्याचे 2100 कोटीची सुप्रमा शेवटच्या टप्प्यात आहे। राज्य सरकार या 15 दिवसात त्याला मान्यता देईल, परंतु त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही योजना केंद्राच्या ताब्यात गेली आहे। केंद्र सरकार हे भारतीय जनता पार्टी आणि अलायन्स म्हणजे महायुतीचं आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही आणि इथल्या स्थानिक उमेदवाराला त्याचा अभ्यासच नाही, तर ते नेत्याला तरी काय समजावून सांगणार। इतकी दयनीय अवस्था माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पवारसाहेबांची पाहिली। पवारांचे जिल्ह्यात वाढलेले दौरे किंवा कोरेगाव मतदारसंघात दिलेलं लक्ष हे आव्हान ठरेल का आपल्याला, काय वाटतं? 10व्याच्या कार्यक्रमाला 13व्याच्या कार्यक्रमाला बी लई कावळं फिरते ती, त्याला काय फरक पडत नसतो। ते तेवढा प्रसाद आपला उचलतात, शिवतात आणि निघून जातात। चला, थँक्यू।